निलेश लंकेंच्या खासदारकीला कोर्टात आव्हान. प्रतिस्पर्धी उमेदवार सुजय विखेंच्या याचिकेनंतर औरंगाबाद खंडपीठाची लंकेंना नोटीस. पुढील सुनावणी 2 सप्टेंबरला होणार. फडणवीसांनी बोलावली भाजप आमदारांची बैठक. मुंबई महानगरातील आमदारांसोबत चर्चा करणार. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फडणवीसांकडून आढावा. जरांगेंच्या पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्याला सुरुवात. आज तुळजापुरात मुक्काम केल्यानंतर उद्या सोलापुरात दौरा करणार. शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर उद्या सोलापुरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर. सरकारला शेवटची संधी. आम्हाला ओबीसीतून हक्काचं आरक्षण द्या, अन्यथा मराठ्यांना सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही. विधानसभेपूर्वी जरांगेंचा सरकारला इशारा. जरांगेंनी निवडणुका लढल्या पाहिजेत. आधीच सांगितलेलं. निवडणुकीचा निर्णय जरांगेंच्या फायद्याचा असेल. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे यांच्या शिष्टमंडळाने घेतली फडणवीसांची भेट. आरक्षणाबाबत फडणवीस भूमिका मांडणार असं त्यांनी सांगितले. रमेश केरेंची माहिती. राज्यपाल पद न दिल्यानं शिंदे गटाच्या आनंदराव अडसुळांची नाराजी. राज्यपाल पदासाठी 8 दिवस वाट पाहावी लागणार. अन्यथा राणांचं जात वैधता प्रमाणपत्र प्रकरण बाहेर काढू. अडसुळांची भाजपला धमकी. अडसुळांचं मानसिक संतुलन बिघडलंय. खोटं राजकारण करून ते देशाचे गृहमंत्री अमित शहांना ब्लॅकमेल करतायत. अडसुळांच्या इशाऱ्यानंतर रवी राणांचा आरोप. आता न्यायालयाकडून काही अपेक्षा नाही. न्यायालय यंत्रणा ढिसाळ झाली आहे. अडसुळांनी याविरोधात वरच्या कोर्टात जावं. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. बच्चू कडूंचा अडसुळांना पाठिंबा. भाजपच्या ताब्यातील खडकवासला मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा. रुपाली चाकणकर उमेदवारीसाठी इच्छुक. खडकवासल्यातील पदाधिकाऱ्यांचं अजितदारांना निवेदन. जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ. धरणाची पाणी पातळी 22.68%. 58,000 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू. उजनी आणि वीर धरणातील विसर्गामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ. चंद्रभागेचंही रौद्ररूप. पंढरपुरातील पूल आणि मंदिरं पाण्याखाली, तर व्यास नारायण झोपडपट्टीतील 35 कुटुंबांचं स्थलांतर. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीत. तर कुस्तीपटू विनेश फोगाट 50 किलो वजनी फ्रीस्टाईल कुस्तीच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल.